नमस्कार मित्रांनो, मी विष्णू शिवकर, जय शिवराय. आणि आपण बघू शकता आज शेवटचा दिवस आहे वर्षाचा आणि आज पोपटी बनवायचा बेत आहे. आमच्या दत्तात्रय सेवा मंडळामध्ये आज पोपटीचा सर्व बेत असा आहे व कार्यकर्ते आमचे पोपटी बनवत असतात. आणि आज भांबरुटाचा पाला आम्ही आणायला आलो. आम्ही बघू शकता कुठं आलो, तुम्ही गेस्ट करा. आपण सांगू शकता का आम्ही कुठं आलो? तो हा आपल्या मुंबईतला ठिकाण आहे. सांगा, कमेंट करून सांगा आपण कुठं आलो. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आणि फायनली शेंगा भेटलेल्या आहेत. खूप मार्केट फिरलो, एक तास फिरलो आहे मार्केट. आता मार्केट वेस्ट ईस्ट सर्व करून आम्ही आता या शेंगा भेटलेल्या आहेत. पुढच्या शेंगा आहेत, हे वाळ्याच्या शेंगा आहेत. या पुणेरी आहेत, आपल्या गावठी शेतातल्या नाहीत, त्यामुळे यांना शिजवायला जास्त वेळ लागतो आणि याचा वास पण नाही येते. आपल्या गावठी शेंगाचा कसा वास येतो असा वास येतो. यूपीवाले आपला मित्रच आहे खास. मला काय पाहिजे म्हणून गाळा आहे, गाळा कदर करायला मला काय पाहिजे असेल तर घेऊ. ओके, त्याने चाय पिण्यासाठी आलेलो आहे आम्ही. अजय चाय पितोय मस्तपैकी. इथे भारी चाय भेटते, बसलेले आहेत. मस्तपैकी चाय भेटते इथं. चाय पिऊन बघा दादरला. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आणि आम्ही बघू शकता पोपटीचा बेत बनवला आहे दरवर्षीप्रमाणे. ह्याही वर्षी आम्ही सर्व दत्तनगर दत्तात्रय सेवा मंडळ युवा कार्यकर्ते पोपटीचा बेत बनवतो. आणि बघू शकता पहिला आणला आहे तो भांबरुटाचा पाला. पहिली व्हिडिओ बघू शकतो. भांबरुटाचा पाला आणला आहे मस्तपैकी. कागदाचा वास येतोय. त्यानंतर दिनेश चिकन बनवतोय, मॅग्नेट करतोय चिकन. मसाला लावला आहे मस्तपैकी असं मॅग्नेट झालेला आहे. एक 2 तास त्यांनी हातात बनवले. मी बघू शकता इकडे शेंगा आणल्या आहेत. 2 तास शोधून बाजार अख्खा पार्टी करून शेंगा आणलेल्या आहेत. वाळ्याची शेंगा आहेत, तुरीच्या शेंगा थोडी नाही पोपटीचं मुख्य साधन बोललं तर हे आता मटके नाही भेटत आपल्याला. मटके फुटतात कारण त्याला पेंडा लागतो, पेंड्याने धग येते. आणि नंतर मग अंडी पण आणलेली आहेत. अंडी आता तुम्हाला सांगत होतो पत्र्याचं कारण पत्रा फुटत नाही, मटके फुटतात. आणि अशा तऱ्हेने आम्ही आता तयारी चालू आहे. बघा इकडे सगळा बाजार मांडला आहे, बाजार मांडला आहे. तसेच आमचे कॅमेरामॅन आहेत आमचे सर्व. रोहित माळेकर आहे, एक नंबर असा. योगेश आहे आणि सर्व असा बेत चालू आहे. चला आता पोपटी तयार करूया आपण, दाखवतो. ही सगळी गँग आहे, बघू शकता ही गँग आहे. सर्व सामान आणलेलं आम्ही फायनली आता बनवतोय पोपटी. चला मित्रांनो, आता आम्ही बनवत आहे नॉनव्हेज. दुसरी पहिली व्हेज बनवली, आता नॉनव्हेज बघू शकता. चालू करता पहिला काय मारा दाण मिळत पाहिजे जरा चांगलं बनवतो. आणि आता दिनेश मात्र यांना चिकन टाकलं. चिकन
आणि वाजले किती आता 11:15. थोड्या तुरीच्या शेंगा मारा 2-4 कवटा टाका. मटेरियल दिसला नाही पाहिजे मालुकीच्या पाण्याने भरला पाहिजे. पाळत जात नाही टाका आता मारा कधीच अंडे टाकायला लागतात कारण साईडला अंडे गेली म्हणजे फुटतात. अजय सुरकर डोंगरावर गेलो आम्ही काय करा शेवटचा सल्ला होतो शेवटचा चला पानं टाका. शेवटचं पानं पण झाले नाही एकदम परफेक्ट. आमच्या का पानं मागत होते आम्हाला पूर्ण नसती 2 चिकन आणि एक व्हेज आहे मटणी पण टाकणार आम्ही सुगंध येणार. अरे पोटी बघण्यासाठी शिकवीच आहे. त्यांनाही आवडलेली एकदम मोठी बनवली बाहेर मजा त्यांनाही माहीत आहे. चला बघते आता खूप मजा आहे. पोटी खाण्यापेक्षा बनवण्यात मजा खाण्यात पण मजा आहे. हा भाई आला आहे आमचा भाईने पण मजा केली खूप आणि शेवटी फायनली बनवली आहे आणि पूर्ण पॅक केली आहे. डबा मटका असतो तर मटका जास्त करून शिकतो म्हणजे इथे पेंडा नाही आपल्याकडे लाकडं आहेत क्लाउड असतो. क्लाउड एवढी असते की त्याला मटका करून टाकेल हे आपल्याला चांगलं आहे 15. चला बघू मग 5 वाजता तुम्हाला दाखवतो. फायनली आम्ही सर्व तयारी केलेली आणि केल्याचा कार्यक्रम शेकोटीवर दिनेश पाटील भाऊ आहे अजय ज्ञान आहे सर्व युगेश आणि आता चला आता 2 महिन्याचं काम त्याच्यानंतर फायनली जायला लागते.
गरम आहे एकदम कंपनीत बेल उडवले आहे हर्षद पाटील. सर